नमस्कार, महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहताय महासागर न्यूज। विनायक राऊत हे पक्षातले नेते आहेत। विनायक राऊतनी सुरुवातीपासून मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कोकण असेल या ठिकाणी पक्षात राहून पक्षाची कशी गद्दारी केली ह्याचे अनेक पुरावे आणि सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत। मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही, परंतु ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे। हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे। सर, याला धरून एक प्रश्न, काल भास्कर जाधव देखील असंच म्हणाले होते। बोल, तू बोल आता बोल। आता पक्षात राहणारेच गद्दार आहेत आणि त्या गद्दारांना काय म्हणायचं, म्हणजे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी जो मुद्दा आपल्यासमोर उपस्थित केला, पक्षात राहून राहणारे गद्दार हे महागद्दार, म्हणजे त्यांनी स्वतःला सर्टिफिकेट दिलेलंच आहे। मग वेगळं सांगण्याची काही मी आवश्यकता नाही आहे। साहेब, आज उद्धव ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केलेली दिसून येत आहे। तशा प्रकारचं पत्र सुद्धा जाहीर झालेलं आहे, विनायक राऊतांनी काढलेलं आहे। आपण याकडे कसे पाहता? मी आपल्या माध्यमातून ही माहिती माझ्यापर्यंत पोचलेली आहे। मगाशी मी उल्लेख केला महागद्दारीचा। पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने गद्दारी केली ह्याची उदाहरण द्यायची गरज नाही, आणि म्हणून नियती कोणाला सोडत नसते। आज नियतीचा खेळ पहा। आज नियतीने सुद्धा ज्यांनी माझ्या विरोधामध्ये काम केलं त्यांना आज या ठिकाणी हक्कलपट्टी करण्याची वेळ ही सुदैवाने म्हणून दुर्दैवाने विनायक राऊत साहेबांच्या सहीने झालेली आम्ही आज पाहिलेली आहे। आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा विनायक राऊत यांना माझं जाहीर आव्हान आहे। आज मी त्यांना सांगू इच्छितो की विनायक राऊत आणि त्यांच्या हाताखाली असणारे त्यांचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके हे दोन्ही मंडळी श्री मार्लेश्वरला मानतात, आणि मग मार्लेश्वरला स्मरून त्यांनी सांगावं की मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजन साळवीच्या विरोधामध्ये जे उमेदवार होते त्यांना कुठं भेटले, कसे भेटले, त्यांना काय माहिती पुरवली, निवडणुकीच्या आधी आपल्याबरोबर असणारी त्यांच्यावर असणारी मंडळी कशी त्या पक्षात जाऊ दिली, असे अनेक उदाहरणं आज माझ्यासमोर आहे, अनेक पुरावे माझ्याकडे आहेत। आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कसे कसे उमेदवारांकडनं पैसे घेतले, कशा कशा पद्धतीने त्यांना इतरांना मदत केली ह्याचे अनेक पुरावे, अनेक उदाहरणं महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवारांनी दिलेले आहेत। ह्याच्यापेक्षा काय पुरावा आहे? आणि म्हणून जाहीरपणे त्यांना सांगतो की तुम्ही आणि तुमच्यासमोर असलेले जिल्हा विलास चाळके आणि मार्लेश्वरच्या चरणी जाऊन शपथ घेऊन सांगावी की आमच्याकडनं चुकीचं काय झालं नाही, हे जनतेला माहिती आहे। आणि मी स्वतः याआधी सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी माझ्यावरती जी 13 सर्टिफिकेटचा आरोप केलेला आहे त्या आरोपाबाबतीत सुद्धा मी मागेही बोललो होतो, पुन्हाही बघतो की राजन साळवी या असलेल्या समोर राजकीय कारकिर्दीमध्ये मी स्वतः धुतपापेश्वर असेल, त्यांचं आमचं मार्लेश्वर असेल, रजनाचा भैरीबुवा असेल, त्यांच्या चरणाशी येऊन तिथलं फुल उचलून सांगायला तयार आहे की माझ्या आयुष्यामध्ये याआधी कधी मी चुकीचं काम केलं नाही, हे जाहीरपणे मी आव्हान देत आहे। सर, आता तुम्ही ज्यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा।